आले तर नीराई बाहेर आली. म्हणे कोण? म्हणे ही समाधी कोणाची? म्हणे आमचे सासरे बुवा त्यांची समाधी. म्हणे त्यांचं नाव त्र्यंबकपंत. हो त्र्यंबकपंत. म्हणे आम्ही ऐकलेले, आमच्या गुरुजींनी सांगितलेले त्र्यंबकपंतांना अनुग्रह गहिनीनाथांचा आहे. आणि म्हणे ही परंपरा आता चालू ठेवलेली आहे. म्हणे या घरामध्ये कोण कर्ता पुरुष आहे का? श्रीगुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. जर श्रीगुरूंचा आशीर्वाद जर आम्हा युवकांच्या पाठी असेल तर मला असं वाटतं की कशाचीच आम्हाला कमतरता भासणार नाही. आणि याचं एकमेव उदाहरण आम्हाला काल प्रचिती आली. आणि काल सकाळी गाथापारायण, सकाळी संतचरित्र, त्याच्यानंतर सामुदायिक हरिपाठ झालं आणि गुरुपूजन झालं. गुरुपूजन अत्यंत गुरुपूजन आमच्या हस्ते आम्ही गुरुवार यांचा पाद्यपूजन सोहळा केलेला आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, पनवेल पूर्व परिसर युवा वारकरी आयोजित श्री गुरुस्मरण सोहळा आज पनवेलमधील शिवकर गावामध्ये आयोजित केलेला आहे. आणि आमचे भाऊजी अबप निलेश महाराज ढवले यांनी हा ठेवलेला आहे. आता मी तिथे जाणार आहे. तर आपण बघूया हा सप्ताह कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे बघा श्री गुरुस्मरण सोहळा. जन्माला आले 1149 पर्यंत पुत्र संतती नव्हती. काय करावं? पुत्र संतती व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यातला एक प्रयत्न गोविंद पंतांनी केला. तो प्रयत्न म्हणजे गायत्रीचं पुनश्चरण. कमरे एवढ्या पाण्यामध्ये जायचं आणि गायत्रीचं पुनश्चरण करायला लागले गोविंद पंत. गायत्रीचं पुनश्चरण करता 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 अनाथ काल गेलं आणि त्या गायत्रीच्या साधनेनं का होईना मला पुत्र संतती होईल असं त्यांना वाटलं. पण गोविंद पंतांच्या साधनेचा विचार केला म्हणून असे विठ्ठल पंत ऐका, विठ्ठल गोविंद पंत पुनश्चरण करत होते. पण पुत्र संततीच नाही, पण परमात्म्याची कृपा होते, सद्गुरूची कृपा होते. आणि निराईचा हेत गहिनी नाती. आले तर नीराई बाहेर आली. म्हणे कोण? म्हणे ही समाधी कोणाची? म्हणे आमचे सासरे बुवा त्यांची समाधी. म्हणे त्यांचं नाव त्र्यंबकपंत. हो त्र्यंबकपंत. म्हणे आम्ही ऐकलेले, आमच्या गुरुजींनी सांगितलेले त्र्यंबकपंतांना अनुग्रह गहिनीनाथांचा आहे. आणि म्हणे ही परंपरा आता चालू ठेवलेली आहे. म्हणे या घरामध्ये कोण कर्ता पुरुष आहे का? म्हणे कर्ता पुरुष आहे. कोण? गोविंद पंत माझे पतिदेव. कुठे आहेत? म्हणे गायत्रीचं पुनश्चरण करण्याकरता गेलेले आहेत. म्हणे कुठे गेले? गोदावरीमध्ये गायत्रीचं पुनश्चरण करायला लागेल. हो म्हणे कशासाठी पुनश्चरण? म्हणे पुत्र संतती नाही म्हणून. अरे पुत्र संतती पाहिजे ना, मग गायत्रीचं पुनश्चरण करायची गरज काय? कलियुगामध्ये गायत्रीचा लोप झाला म्हणजे गायत्रीला एवढं प्राधान्य नाही. कलियुगामध्ये एकच देवता आहे, ती म्हणजे पांडुरंग, ती म्हणजे विठ्ठल. एका वर्षाने हळूहळू तिला पुत्र संतती किंवा गर्भधारणा झाली आणि बाळ निर्माण व्हायला लागला. 9 महिने 9 दिवस झालेले आहेत. आणि 9 दिवस झाल्यानंतर तिच्या पोटी एक बाळ जन्माला आला. भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण जो हा 2.5 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे, एवढा मोठा भव्य असा, तर ह्याचा मूल उद्देश काय? हा जो उपक्रम आपण पहिल्यांदाच 2024 मध्ये श्री गुरुस्मरण सोहळा जो आपण उपक्रम आयोजित केलेला आहे, त्याचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे आपले गुरुवर्य होऊन गेले, सद्गुरू भागोजी महाराज, सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू अप्पा माऊली, सद्गुरू सावलाराम बाबा, सद्गुरू कांबेकर बाबा आणि सद्गुरू गोमाजी बाबा, अशा सत्पुरुषांनी ज्यांनी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही, अशा या सत्पुरुषांनी या समाजाला सन्मार्गाला लावलं आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने ओळख पटवून दिली. असे प्रतिकूल अवस्थेमध्ये असताना या सद्गुरूंनी आपल्या जीवनाचा विचार न करता या समाजाला घडवलं. आणि त्या समाजाला घडवल्यानंतर आमच्यासारखे युवा वारकरीसुद्धा त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही घडलो. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव तोडा. काय द्यावं गुरुवर्यांना,
काय द्यावं गुरुवार यांना, तर ठेवीतो हा पायी जीव तोडा. हा कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी आमच्याकडून केली नाही, फक्त एकच की तुम्ही घडा आणि हा समाज घडवा, एवढी त्यांची अपेक्षा होती. असे आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यांनी घडवल्यानंतर त्यांच्या उपकाराची उतराई होण्यासाठी हा श्री गुरु स्मरण सोहळा आम्ही यंदा आयोजित केलेला आहे. ठीक आहे. तर माऊली, आपण आपल्या पनवेल परिसरामधील युवा कीर्तनकार जे आहेत, युवा मंडळी आहे, त्यांच्याबद्दल काय बोलू शकता? युवा मंडळींचा जर आपण विचार केला तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आज तरुण घडला पाहिजे. का घडला पाहिजे, तर आज व्यसनाधीन हा तरुण जात असल्यामुळे, मोबाईलच्या आदरी जात असल्यामुळे अशा मुलांना व्यसन न लागावा म्हणून त्यांना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवृत्त होण्यासाठी श्री गुरु स्मरण सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे. तरुण घडला पाहिजे. तरुण घडला तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडेल आणि देश घडला तर संपूर्ण जग घडेल. म्हणून तरुणांना एकत्र येण्याचं मुख्य माध्यम म्हणजे श्री गुरु स्मरण सोहळा. आज दुसरा दिवस आहे, तर पहिल्या दिवशी काय झालं ते आपल्या पहिल्या मित्रांना? दिवशी अत्यंत आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला असं वाटत नव्हतं, पण एक आशा आणि एक फार मोठा असं म्हणजे आम्हाला वाटत होतं की गुरुवारी आमच्या सोबत आहे. गुरुवार यांचा आशीर्वाद, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदारलो गुरुकृपे, का श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. जर श्री गुरूंचा आशीर्वाद जर आम्हा युवकांच्या पाठी असेल तर मला असं वाटतं की कशाचीच आम्हाला कमतरता भासणार नाही. आणि याचं एकमेव उदाहरण आम्हाला काल प्रचिती आली आणि काल सकाळी गाथापारायण, सकाळी संत चरित्र, त्याच्यानंतर सामुदायिक हरिपाठ झालं आणि गुरुपूजन झालं. गुरुपूजन अत्यंत जो गुरुपूजन आम्ही आमच्या हस्ते आम्ही गुरुवार यांचा पाद्यपूजन सोहळा केलेला आहे. तो पाद्यपूजन सोहळा केल्यानंतर अक्षरशः आमचं अंतःकरण भरून आलं. का सद्गुरू आमचे लक्ष्मण महाराज असतील, आमचे गुरुवार वामन बाबा भोईर असतील, निवृत्ती बाबा मुंडे असतील, गणेश महाराज पाटील असतील, पुंडलिक महाराज फडके असतील, आमचे काशीनाथ महाराज लबडे असतील, अन्य सगळ्यांनी, दादा महाराज मांगरूळकर असतील, रामदास महाराज तळोजाचे आमचे बाबा असतील, सगळ्यांनी आमच्या शब्दाला मान दिलं. आणि एवढे मोठे अधिकार संपन्न असताना देखील आमच्या युवकांच्या शब्दाला मान देऊन ज्या वेळेला वेळ दिली होती त्या वेळेला ते उपस्थित राहिलं आणि आम्ही उपकृत्य झालो. त्याच्यानंतर सामुदायिक हरिपाठ, सगळ्या हरिपाठ मंडळांचं मी खरोखर मनापासून आम्ही युवक मंडळी वारकरी आम्ही आभार मानतो. आणि रात्रीचे कीर्तन झालं, अत्यंत सुंदर कीर्तन झालं. माझे परममित्र विक्रांत महाराज पोंडेकर, देवाचे आनंदी विक्रांत महाराज पोंडेकरांनी फार सुंदर चिंतन मांडलं. आणि त्याच्यानंतर अभंगवाणी, माझे परममित्र महेशजी कंठे, त्यांच्या रसालवाणीतून आम्हाला ते अभंगवाणी श्रवण करायला मिळले. सगळ्या अन्नदात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या चिखले आणि मोहच्या ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो. आचार्य वर्गांचा आभार व्यक्त करतो. माझे संत सेवा नवतूर हरिपाठ मंडळ चिखले यांचं मी आभार व्यक्त करतो. सगळ्यांचं, महिलांचा आभार व्यक्त करतो. आजही कार्यक्रम त्याच पद्धतीने चालू आहे. आज कोणाचं कार्य? हाच कार्यक्रम जी टॉकीज फेम शंकर महाराज शेवाळे मनसर यांचं सुंदर इथे या ठिकाणी आज हरिकीर्तन आम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अभंगवाणी श्रद्धा माली आणि स्नेहल पाटील यांच्या रसालवाणीतून आम्हाला अभंगवाणी या ठिकाणी श्रवण करायला मिळणार. आणि उद्याचं सांगतेचं दिवस आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष येतो लाभ संत संगे. काला हा वैकुंठातल्या देवांना मिळत नाहीये, पण तो लाभ आज आम्हाला उद्या प्राप्त होणार आहे. का काळ्याचे मिसे देव जरी झाले मासे. तो काळ्याचा प्रसाद मिळावा म्हणून देवांना माशाच्या रूपाने अवतार घ्यावं लागलं, तरी सुद्धा तो त्यांना काळा प्राप्त झाला नाहीये. पण आम्ही सर्व वारकरी, अन्य सर्व वारकरी, आम्ही युवक वारकरी आज भाग्यवान आहात की उद्या आम्हाला काळ्याचा प्रसाद सेवन करायला मिळणार आहे. आणि उद्याचे काळ्याचे कीर्तन हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे यांची काळ्याची कीर्तनाची सेवा होणार आहे. असा श्री गुरु स्मरण सोहळा यंदा आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडत आहोत. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत या गोष्टीचा एक अभिमान वाटत आहे की सगळ्या अनेक पंचक्रोशीतल्या गावातल्या लोकांनी, वारकऱ्यांनी आम्हाला भरघोस प्रेम दिलं. असाच प्रेम तुमचा आमच्या पाठीशी राहू द्यात ही माऊलींच्या चरणी आणि सद्गुरू रायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.